महाशिवरात्रीनिमित्त सोलापुरातील बृहन्मठ होडगी संस्थानच्या वीर तपस्वी मठामध्ये आपण पाहतोय खरं तर 1008 शिवलिंगांची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त जे आहेत ते आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने या परिसरामध्ये येत असतात। होडगी संस्थानच्या या मठामध्ये येतात आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने 1008 शिवलिंगांचं दर्शन घेऊन कृतकृत्य झाल्याची भावना या भाविकांची असते। खरं तर बृहन्मठ होडगी संस्थानच्या वतीने अक्कलकोट रोडवरील हे भव्य दिव्य असं शिवलिंगांचं एकत्रितपणे 1008 शिवलिंग जे आहेत त्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आणि आपण पाहतोय भव्य दिव्य अशी ही महाराजांची मूर्ती देखील या ठिकाणी उभारण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर नजर जाईल तिथवर आपल्याला हे शिवलिंग जे आहेत ते या ठिकाणी गोलाकार वर्तुळामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्की या शिवलिंगाची महती काय आहे, कोणी आणि कशासाठी हे स्थापन केलेले आहेत, ह्याचं आध्यात्मिक सांस्कृतिक आणि राजकीय महत्त्व काय आहे, सामाजिक महत्त्व काय आहे हे जाणून घेऊ। महाराज काय सांगाल? खरं तर 1008 शिवलिंग जे आहेत या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहेत, काय नक्की याचं महात्म्य आहे, काय सांगाल? आता सध्या परमपूज्य श्री श्री 1008 जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी सध्या वाराणसी काशी येथे त्यांचं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात त्याकडे पूजा संपन्न होत आहे। पण त्यांच्या आदेशानुसार ते मठाचे अध्यक्ष असूनसुद्धा ते काशीपीठाचे जगद्गुरू आहेत। त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी चिटकुप्पाचे महाराज यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला। परंतु या ठिकाणी 1008 शिवलिंगची संकल्पना यापूर्वीचे अध्यक्ष ज्यांनी जवळजवळ 62 वर्षे मठाच्या गादीवरती आरूढ झाले त्यावरची परिस्थिती फार नाजूक होती। परंतु भक्तगणांना काहीतरी आपण दिलं पाहिजे, जे देतात त्यांना परत दिलं पाहिजे ही भावना तपोरत्नम योगी राजेंद्र शिवाच्या महास्वामीजींनी ही संकल्पना मांडली आणि 2018ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय विद्यमान देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते या मूर्तीचे आणि 1008 शिवलिंगाचे या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न झाला। त्यावेळी या वीरसेवांचे जे पंचाचार्य आहेत ते पाची जगद्गुरू या ठिकाणी आले होते। जवळजवळ 5 लाख लोक या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या दिव्य सान्निध्यात हा सोहळा संपन्न झाला। परंतु तपोरत्नम योगीराजन महाराजांचे एवढे आपण भक्तांना जोडलं पाहिजे, भक्तांच्या मनामध्ये ही जागृती निर्माण झाली पाहिजे। आजची जी परिस्थिती आहे फार भयावह आहे। लोक आपल्या धर्मापासून आपल्या आध्यात्मिकपासून दूर जात आहेत आणि त्यामुळं हे सगळे भक्तगण या मठामध्ये निदान एक दिवशी यावं आणि कृतकृत्य व्हावं या भावनेनं सर्व समाजाच्या लोकांना, सर्व यामध्ये कुठल्याही जातीचा नाही आणि हा धर्म मानव जातीचा असल्यामुळं सर्व धर्मीय लोकांना या ठिकाणी एकत्रित करून आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ज्यांनी आपले विवाह झाले विवाहाच्या स्मरणार्थ किंवा वाढदिवस आहे किंवा आईवडिलांच्या स्मरणार्थ किंवा काही दानशूर व्यक्तींनी हे एक शिवलिंग प्रत्येकाने आणि आज 1008 हे भक्तगण या ठिकाणी जमा होत आहेत आणि प्रत्येकाच्या त्या तारखेनुसार येतात, पूजा करतात। विशेष करून जलाभिषेक तपोरत्नम योगीराजन म्हणायचे की जलाभिषेक करायचं की शिवप्रिय हा जलाभिषेकानं तृप्त होतं आहे, समाधान होतं आणि जलाभिषेकानं सर्व समाजातले जे लोक शिवाला अर्पण करतात त्यावेळेला त्यांना शांती लाभते, आपल्या मनातले जे विकार आहेत ते दूर होतात आणि शांती लाभते। आणि शिवरात्रीच्या निमित्तानं जे लोक येऊन या ठिकाणी जलाभिषेक करतात त्यांचे एक धारणा आहे की आपण या ठिकाणी शिवाला अर्पण झालो की शिव आणि मी एक अशा भावनेनं जर इथं आलो तर आपल्या मनातले जे विकार आहेत ते दूर होतात आणि मनाला शांती होते। 1 वर्षभरामध्ये आपण परत एक ताज्या तवान्यानं त्यांचा एक आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि तपोरत्नम योगीराजेंद्र महास्वामीजी नंतर जगद्गुरूंनी आपल्या सर्वांना आशीर्वाद देत आहेत। आणि अशा प्रकारे आज हे आपण सर्वजण पाहत आहेत की या ठिकाणी कोणत्याच प्रकारची व्यवस्था नव्हती, परंतु या ठिकाणी तपोरत्नम योगीराजेंद्र हे जे सगळं करत असताना स्वतः इंजिनियर
इंजिनियरची अपेक्षा त्यांनी कधी केली नाही. हे सगळे जे काम केलेत ते स्वतः हे जे आपण पाहिलेलं गोल रिंगण केलेलं आहे आणि या ठिकाणी 1008 शिवलिंगाची स्थापना केली. सर्व भक्तगण कृतार्थ होतात. आपण पाहतोय खरं तर 1008 शिवलिंग जे आहेत या ठिकाणी स्थापन केलेले आहेत आणि या मठाचे तत्कालीन मठाधिपती योगीराजेंद्र शिवाचार्य महाराजांनी हे संपूर्ण संकल्पना मांडली आणि ती पूर्णत्वास देखील नेली. नागरिकांना आणि या समाजातल्या लोकांना सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यासाठी या ठिकाणी हे शिवलिंग जे आहेत ते स्थापन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.